सरकार कोसळणार हे वाक्य ऐकून तुम्हाला धक्का बसलाच असेल. हे काही विरोधकांनी केलेलं खवसट वाक्य नाहीये. ही शक्यता आता थेट राजकीय वर्तुळातून वर्तवली जातीये. ज्यांच्या पाठिंब्यावर मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद गाठलं तेच नितीश कुमार आता त्यांची खुर्ची हलवण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जातंय. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालीये. राजकीय तापमान चढलेलं आहे. एकामागून एक ओपिनियन पोल येत आहेत, अंदाज वर्तवले जात आहेत. पण यावेळी चर्चेचा विषय बिहार कोण जिंकेल एवढाच नाहीये, तर मोठा प्रश्न निर्माण झालाय की बिहार हरल्याने मोदी सरकार पडणार का? कारण जर ओपिनियन पोल्सने दाखवलेला अंदाज खरा ठरला आणि भाजप नितीश युतीचा पराभव झाला तर नितीश कुमार पुन्हा एनडीए सोडून इंडिया आघाडीकडे वळण्याची शक्यता प्रबळ आहे. आणि त्यात जर चंद्रबाबू नायडू यांचाही पाठिंबा फिरला तर केंद्रातलं मोदी सरकार बहुमत गमावण्याच्या टोकावर पोहोचेल. म्हणूनच जो प्रश्न मागच्या 10-15 वर्षापासून विचारला जातोय की मोदी नाही तर कोण, त्याचं उत्तरही हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय. पण मोदी खरंच पंतप्रधान पदावरून पायउतार होतील का? नितीश कुमार आणि नायडू या दोघांचं पुढचं पाऊल काय असेल? आणि बिहारच्या निकालांना देशाच्या सत्तेसमोर काय संकट निर्माण होईल याचे थेट आणि सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवाज महाराष्ट्राचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण इथे फक्त बातम्या आणि अंदाज मिळत नाही, कारण इथे मिळतं राजकारणातलं आपलं रिअल.